नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. आपण आलेलो आहोत गायकवाड साहेबांचा प्लॉट आहे अद्रकीचा आणि खूप सुंदर आहे. साहेब हा प्लॉट किती दिवसाचा आहे? 88 दिवसाचा प्लॉट आहे अद्रकचा. 88 दिवसाचा आहे. एकरी 10 क्विंटल बियाणं आहे अद्रकचं आणि 2 एकर क्षेत्र आहे अद्रकचं पूर्ण. क्षेत्र दाखव. निसर्गरम्य पण वाटतंय तुमच्या अद्रकीमध्ये. हे पण विशेष आहे बरं का, तुमची कामाची स्वच्छता. किती एकर आहे यावर्षी? आता 2 एकर अद्रक आहे. यावर्षी तुम्हाला सरासरी उत्पन्नाची काय अपेक्षा आहे? एकरी 300 क्विंटल. एकरी 300 म्हणजे 600 क्विंटल. गायकवाड साहेब, मग आपलं तरुण होत करू जी की शेतकरी आणि त्यांना काहीतरी करण्याची इच्छा आहे, यांच्यासाठी 2 शब्द सांगा, काय करू शकते ते? नवीन शेतकऱ्यांना असं सांगणं आहे माझं, समजा एक लागवड पाणी जर असलं व्यवस्थित तर मे महिन्यात लागवड करायला पाहिजे. 20 मेच्या नंतर आणि थोडं शेणखताचं वगैरे नियोजन केलं तर आणखी प्लॉट भारी येत आहे. ते आपण 2 एकरमध्ये 27 ट्रॅक्टर शेणखत टाकलेलं आहे. बरं. आणि 20 मेची लागवड आहे, 20 आणि 21 मे. आणि त्याच्यानंतर परभणी विद्यापीठाचं बायोमिक्स पण सोडलेलं आहे आपण. GS ॲग्रोचं पण स्टंप आणि पॉस वापरलेलं आहे. बरोबर. त्याच्यामुळे स्टंपची जाडी, अद्रकच्या प्लॉटची हाईट वगैरे वाढते. आणि दर 10 दिवसाला आपण फवारणी केलेली, आतापर्यंत 5 फवारण्या झाल्या त्याच्या अद्रकच्या. दर 15 दिवसाला प्रिव्हेंटिव्हमध्ये फवारणी घेतलं की असं म्हणजे त्याच्यावर रोग येतच नाही समजा. बरोबर. काही मार्गदर्शन लागलं तर तुम्ही मेसेज करू शकता. चालतंय, धन्यवाद.